तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी कुमारी हिंदवी अतुल वाघ वर्ग 8 ची विद्यार्थिनी तुमच्यासमोर उपस्थित आहे. आज मी तुमच्यासमोर अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा समाजसेवेसाठी आणि शिक्षण सेवेसाठी अर्पण केला. ते म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब कानफळे यांची आज पुण्यतिथी. मित्रांनो, समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर पदाची गरज नसते, तर गरज असते ती विचाराची. आणि अण्णासाहेब कानफळे हे एका तशाच विचाराचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी एक स्वप्न ठरवले की प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचलेच पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याला संघर्ष बनवले. त्या काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नव्हती. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे फार कठीण होते. तरीही अण्णासाहेबांनी हार मानली नाही. त्यांनी शाळा उभ्या केल्या, लोकांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण केली, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. त्यामध्ये आपली शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी हे त्या कार्याचं जिवंत आणि धगधगतं उदाहरण आहे. मित्रांनो, या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी घडले आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये यशाचे शिखर सुद्धा गाठलेले आहे. त्यांनी फक्त शाळा उभ्या केल्या नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जिद्द, धैर्य आणि चिकाटी निर्माण केली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनवले. स्वतःसाठी जगणं सोपं आहे, पण दुसऱ्यासाठी आणि समाजासाठी जगणं मात्र कठीण आहे. हा संदेश आपल्याला त्यांच्या आयुष्यातून मिळतो. माणूस हा पदाने नाही तर कार्याने मोठा होतो आणि अण्णासाहेब कानफळेंनी हे सत्य करून दाखवले. आज आपल्याकडे अनेक सोयीसुविधा आहेत, पण त्या सोयीसुविधांचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि अण्णासाहेब कानफळे यांच्या जर आपण विचारावर चाललो तर आपण नक्कीच आपल्या भविष्यामध्ये यशाचे शिखर गाठू शकू. आज आपण चांगल्या शाळेत शिकतो, चांगल्या वातावरणात जगतो, याच्या मागे कुठेतरी अण्णासाहेब कानफळे यांचा त्याग आणि आठवण आहे. मित्रांनो, अण्णासाहेब कानफळे आपल्यासाठी प्रेरणेचे स्तोत्र आहे. आज त्यांच्या या दिनानिमित्त आपण फक्त त्यांचे विचार ऐकून टाळ्या नाही वाजवल्या पाहिजे, त्यांचे विचार नुसते ऐकले नाही पाहिजे, तर ते विचार आपण अंगीकृत केले पाहिजे. कारण इतिहास वाचणारे अनेक असतात, पण इतिहास घडवणारे थोडेच असतात. चला तर मग आपण त्या थोड्या लोकांमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करूया आणि अण्णासाहेब कानफळे यांना मी आदरांजली देते आणि विनम्र अभिवादन करते. तसेच आज 23 जानेवारी म्हणजे शहीद दिन, म्हणजे आजच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीवर चढवण्यात आले होते. त्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या वीर जवानांना सुद्धा मी सलाम करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.